आम्ही जन्म मृत्यू जर चुकू शकत नसेल तर कमीत कमी यामध्ये जी प्रारब्धाची रेषा आहे, जी आमची कर्माची रेषा आहे, या कर्माच्या रेषेमध्ये कुठे वशिलेबाजी चालत नाही का? कारण मी फार श्रीमंत आहे, माझ्याकडे करोडोंची संपत्ती आहे, मी अनेक मंदिरांना दानधर्म करत असतो, मग खऱ्या अर्थानं इथं एखादं देणगी पुस्तक असं नाही का? ज्या देणगी पुस्तकावरती आकडा टाकल्यानंतर खऱ्या अर्थानं आमच्या प्रारब्धाचे भोग आम्हाला चुकवता येतील. लक्षात घ्या महाराज, या मृत्यू लोकातील अध्यात्मशास्त्रातला पहिला सिद्धांत तुमचं माझं सोडून द्या. म्हणजे भगवान परमात्म्याने ही सृष्टी निर्माण केली, त्या भगवान परमात्म्यालाही या मृत्यू लोकात जन्म घेतल्यानंतर आपले भोग हे भोगावेच लागतात. मग तुम्ही मी कोण आहोत? पुरावा कर्मे दशरथ वियोगी मेला, कर्मे श्रीराम वनवासा गेला. देवालाही भोगावं लागलं, देवाच्या पित्यालाही भोगावं लागलं. देवाचा सगळ्यात मोठा शत्रू म्हणजे रावण होता, कर्मे रावण शय पावला, त्यालाही भोगावं लागलं. आणि वियोग घडला सीता देवी म्हणजे देवाच्या बायकोलाही भोगावं